सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. भाऊ, याच्या पूर्वीचा व्हिडिओ आर्टिकल 12च्या वर पाहिला का? पहिला प्रश्न पाहिला? व्हेरी गुड. कारण पाहिला नसताना तो मोठा लोचा होईल. कारण फंडामेंटल राईट समजताना आपल्याला आर्टिकल 12 ना 13 समजून घ्यायचा आहे. बोंबलून सांगतो, पोट्टे समजतच नाही, लमच्यानं वाचतात. खैर, आता किस्मत कनेक्शन असेल तर पास होऊन जाते. आता त्याला आपण काय करू शकत नाही. किस्मतच्या भरोश्यावर पास व्हायचं का? नाही ना. अभ्यासाच्या भरोश्यावर व्हायचं का? नाही. खुद के दम पर की उसके दम पर? नाही ना. मग ठीक आहे. तर आता आपण काय समजून घेऊया. आर्टिकल 13 काय टायटल दिलाय इथं? विसंगत कायदे. काय दिलाय? विसंगत कायदे, इनकॉन्सिस्टंट लॉज. म्हणजे लॉ नाही, इनकॉन्सिस्टंट लॉज. आर्टिकल 13 मध्ये मग इनकॉन्सिस्टंट म्हणजे कोणते कायदे? विसंगत म्हणजे कोणाशी विसंगत? बरोबर आहे. हे समजून घ्यावं लागेल. क्लिअर? ओके. तर त्याच्यासाठी आज आपण डिटेलमध्ये पाहून घेऊ आर्टिकल 13 चे सगळे क्लॉज. कारण लई लोचे आहे. मी पाहिलो पोट्ट्यांले भलते सलते काही ना काही विचार करतात आर्टिकल 13चा. खरं एक तर वाचत बी नाही डिटेलमध्ये आणि बरोबर समजून बी घेत नाही. आणा भस्सम तसा नाही करायचा, समजून घ्यायचा. चला तर मग चला. आता पहा काय दिसते तुम्हाला. अरे बाबा, काय दिसते? बम सुताई, बम सुताई, बम सुताई. आता हे कोण आहेत? तुम्ही म्हणा काय विचारते यार तू? कोण होत? म्हणजे पोलीस. पोलीस म्हणजे कोण? राज्य. पोलीस म्हणजे कोण? राज्य. हा कोण आहे? जनता. हे कोण आहे? जनता, कॉमन मॅन. संविधानामध्ये फंडामेंटल राईट कोणासाठी? पोलिसांसाठी काही या पुट्ट्यासाठी बम सुताई होत आहे त्याच्यासाठी? कोणासाठी? बरोबर आहे, कॉमन मॅन. मग फंडामेंटल राईट म्हणलं आहे की बाबा रस्त्यानं मी फिरू शकतो असा जरा सांग. आना याले दिसला तू कसा फिरतो ना झोडप ना. तर राज्यानं कुठपर्यंत कंट्रोल करावं ना कुठपर्यंत नाही माहित असणं गरजेचं आहे ना. आता हे कोडपत कशाच्या आधारावर आहे? यांना दंडाधराचा अधिकार दिलाय. कुठं दिलाय? कायद्यानं दिलाय. कोणी दिलाय? कायद्यानं दिलाय. मग कायद्यानं दिलाय तर हा कायदा असा आहे का? असा दिलाय झोडपाचा? हो का नाही ते तपासणं गरजेचं आहे. तर आपल्याला काय दिसते तर पाहा, हे राज्य जे आहे ना, राज्य स्टेट है ना. स्टेटची व्याख्या पाहिली आपण, इन्क्लुसिव्ह आहे ते है ना. स्टेटले आहे काय? कायदा बनवण्याचा अधिकार. आता कायद्यामध्ये दोन पॉवर आहेत. एक आहे कायद्याचं इम्प्लिमेंटेशन, अंमलात येतो तो आणि सगळ्यांना फॉलो करावा लागतो. आणि जर फॉलो नाही केला तर काय मिळते? पनिशमेंट. मग कायद्यात एवढी शक्ती आहे तर कायदा कसा असायला पाहिजे? कायदा कसा असायला पाहिजे हे चेक करणं गरजेचं आहे. आता संविधान कोणासाठी आहे? कोणाच्या पॉवरनं आलाय बाबा? पीपलच्या पॉवरनं. लोक कशासाठी आलाय? की जनकल्याण. जनकल्याण म्हणजे काय? प्रत्येकाच्या अधिकाराचं रक्षण है ना. फंडामेंटल राईटचं प्रोटेक्शन झालं पाहिजे, होय की नाही. मग फंडामेंटल राईटचं प्रोटेक्शन झालं पाहिजे संविधान असं म्हणते. आणि संविधानाच राज्याला कायद्याचा अधिकार देते. तर राज्य माजू शकते का नाही? बरोबर आहे. पॉवर मेक्स मॅन करप्ट. मोर द पॉवर मेक्स मॅन करप्ट. ऍब्सोल्यूट पॉवर मेक्स मॅन ऍब्सोल्यूट करप्ट. असं होऊ शकते. त्यामुळे त्याला कंट्रोल करणं आवश्यक आहे. भीती आहे की राज्याला हा कायद्याचा अधिकार आहे तर तो राईट्स काय करू शकते? भस्सम करू शकते. अशी परिस्थिती येऊ शकते. स्टेट कॅन बिकम अ डिक्टेटर. त्यामुळे एक्झॅक्टली कायदा कसा असावा? कायदा म्हणजे काय? कशाला कायदा म्हणावा? बरोबर आहे. कुठला कायदा हा फंडामेंटल राईट्सशी ट्युनिंग मॅच करणारा असेल किंवा नसेल तर काय होईल हे सगळ्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. मग आर्टिकल 13 मध्ये आपण काय पाहणार आहोत? कायदा यात काय दिलाय बाबा. नंतर पाहणार आहोत कोणाला कायदा म्हणता येणार नाही. नंतर आपण बघू कायदा आणि मूलभूत अधिकार याच्याशी काय संबंध आहे. आणि सोबत आपण बघू कायदा आणि संविधानिक सुधारणा याच्यातील काही फरक आहे का. एवढ्या गोष्टी आर्टिकल 13 मध्ये दिल्या आहेत. समजून घ्यायच्या. केवळ तेवढं समजून घेऊ. कारण आपण आर्टिकल मध्ये डिटेल काही वाचत नाही. काहीतरी वरवर वाचतो आणि सगळं भस्सम करतो. तसं करायचं नाही. बरोबर आहे. चला बघूया. आर्टिकल 13 किती क्लॉज आहेत? 4. किती क्लॉज आहेत? 4. 4 उपकलम आहेत.
टायटल बघून घेऊ. मूलभूत हक्काशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे. काय टायटल आहे? मूलभूत हक्कांशी, म्हणजे आर्टिकल 13 मध्ये जे काही लॉशी रिलेटेड असेल त्याचं नातं दिलेलं आहे. कसे विसंगत जर आहेत त्या कायद्याविषयी आर्टिकल 13 बोलते. विसंगत किंवा न्यूनीकरण करणारे म्हणजे इनकॉन्सिस्टंट विथ द फंडामेंटल राईट्स और इन डेरोगेशन ऑफ द फंडामेंटल राईट्स. फंडामेंटल राईटला धक्का लावत असन, फंडामेंटल राईटची ट्युनिंग मॅच नसन, अशा कायद्याविषयी आर्टिकल 13 बोलते. बरोबर आहे, राईट. मग एक एक क्लॉज पाहून घेऊ. पहिला क्लॉज, पहिल्या क्लॉज मध्ये काय म्हणते? संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी भारताच्या राज्यक्षेत्रात कार्यरत कायदे विसंगतीच्या व्याप्तीपुरते न्यूनवत. इंग्रजीत वाचू. लॉज बिफोर द कॉमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन वाईड टू द एक्सटेंट ऑफ द इनकॉन्सिस्टन्सी. याला समजून घेऊ. पहिल्यांदा म्हणते लॉज बिफोर द कॉमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संविधानाच्या प्रारंभापूर्वी म्हणजे केव्हा रे बाबा? तर 26 जानेवारी 1950 या दिवशी काय झालं? संविधान लागू झालं, म्हणजे संविधानाचा प्रारंभ झाला. म्हणजे त्याच्या पूर्वीचे जेवढे काही कायदे असतील, त्याच्यापूर्वीचे जेवढे काही कायदे असतील त्या कायद्यामध्ये फंडामेंटल राईटशी रिलेशन कसं? तर त्या कायद्यामध्ये जर इनकॉन्सिस्टन्सी असेल, जर तो कायदा ट्युनिंग नसेल फंडामेंटल राईटशी, तर पूर्णच रद्द होईल का? नाही. शब्द काय वापरला? टू द एक्सटेंट ऑफ इनकॉन्सिस्टन्सी. जेवढी इनकॉन्सिस्टन्सी असेल, जेवढी विसंगतता असेल, लक्षात आलं का? जेवढी असं म्हटलं आहे, टू द एक्सटेंट म्हणजेच काय? नॉट होल लॉ. पूर्ण कायदा नाही, म्हणजे पूर्ण कायदा रद्द होणार नाही. जेवढा विसंगत आहे तेवढा पार्ट कट, तेवढा पार्ट कट टर्र फाडल्या जाईल, आहे ना, असा कैचीना फाडल्या जाईल आणि बाकीचा कायदा जशानं तसाच राहील. काही टेन्शन नाही. म्हणजे बाकीचा कायदा लागू होईल. पूर्ण कायदा नल्यान व्हाईड होईल का? नाही. दुसऱ्याच्यात मात्र आपण बघा काय दिसते, खूप महत्वाचं आहे. पहिला आणि दुसऱ्याशी रिलेटेड. राज्य या भागाने प्रदान केलेले हक्क हिरावून घेणारा किंवा त्यांचा संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही. काय म्हणते? स्टेट कॅनॉट मेक लॉज विच टेक्स अवे और अब्राइजेस द राइट्स ऑफ धिस पार्ट. धिस पार्ट म्हणजे पार्ट 3. पार्ट 3 म्हणजे फंडामेंटल राईट्स. म्हणजे फंडामेंटल राईट्स मधला कुठलाही हक्क तू हिरावू शकणार नाही असा कायदा अलाव नाही. म्हणजे कायदाच बनवता येतच नाही. इथे राज्याला बंधन घातलेलं आहे, रेस्ट्रिक्शन आहे. रेस्ट्रिक्शन कुठला आहे? मर्यादा कुठली आहे? फंडामेंटल राईटशी सुसंगतच कायदे बनवावे. द स्टेट शाल मेक कॉन्सिस्टंट लॉज कॉन्सिस्टंट विथ द फंडामेंटल राईट, ट्यून विथ द फंडामेंटल राईट. म्हणजेच इकडे कायदा राज्याला काय केलं? लिमिटेड करून टाकलं. मर्यादित, अमर्यादित पॉवर दिले का? नाही. त्याला मर्यादित केलं. पण मर्यादित कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये केलं? फंडामेंटल राईट्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये केलं. म्हणजे राज्य इथे काय निश्चित झालं? जबाबदेय राज्य निश्चित झालं. जबाबदेय, अकाउंटेबल, है ना, राज्याची अकाउंटेबिलिटी टुवर्ड्स द प्रोटेक्शन ऑफ द फंडामेंटल राईट्स निश्चित केलेली आहे. मग इथला कायदा कसा म्हणते? पूर्णच, होल. आणि जर असा असेल की त्याने संकोच करणारा कायदा बनवला तर याचं इन्फरन्स काय होता? की बाबा पूर्णच कायदा नल अँड व्हॉइड होईल, कारण बनवताच येत नाही, आणि बनवला तर तो नल अँड व्हॉइड. इथे पहिल्या याच्यात काय म्हटलंय? केवळ तेवढा पाठ. असं का म्हटलं असेल? खूप महत्वाचं आहे ना, कारण की आधी संविधान बनायचं होतं, त्यामुळे फंडामेंटल राईट्स कोणते ते निश्चित नव्हतं. आता फंडामेंटल राईट निश्चित केलं, त्याच्यामुळे ह्या वेळात काही माहित नसेल ना, तत्कालीन परिस्थितीत कायदे बनवले आहेत, त्याच्यामुळे त्यातला तेवढा पार्ट गायब होईल, बाकीचा नाही. पण आता मात्र राज्याच्या जबाबदाऱ्या निश्चित करणं गरजेचं होतं. आणि म्हणून इथे सांगितलं आहे, बाबा तू संविधानाला ट्युनिंग बनवताना ट्युनिंग मॅच कर,
कायदा बनवताना ट्युनिंग मॅच नाही केला तर तुझ्या भाऊ कायदा आम्ही भस्सम करू. बरोबर आहे, राईट, ठीक आहे. तिसऱ्या याच्यात दोन गोष्टी आहेत. एकामध्ये ए मध्ये काय म्हटलंय, कायदा शब्द दिलेला आहे, काय म्हटलेला आहे, कायदा. आणि दुसऱ्याच्यात म्हटलंय अंमलात असलेले कायदे, असलेले म्हटलंय, अंमलात राहील असे कायदे नाही म्हटलंय, असलेले. ठीक आहे, लक्षात घ्या. कायदा यात काय म्हटलंय की भारताच्या राज्यक्षेत्रात म्हणजे विदिन द टेरिटोरी ऑफ इंडिया कायद्या इतकाच प्रभावी, कायद्या इतकाच प्रभावी असा शब्द वापरून दिलाय, कायद्या इतकाच प्रभावी. म्हणजेच आपल्याला माहित आहे कायद्याला प्रभावी कसं असते, दोन पॉवर्स आहेत, पॉवर ऑफ इम्प्लिमेंटेशन अँड पॉवर ऑफ पनिशमेंट. बरोबर आहे, म्हणजे तसाच प्रभावी असलेला कोणताही म्हणजे डिटेल दिलाय. म्हणजे इथे कायदा काय आहे, त्यात काय येईल ते क्लिअर केलेलं आहे. अध्यादेश, आदेश, नियम, अधिसूचना, रूढी व परिपाठ म्हणजे ऑर्डिनन्स, ऑर्डर, बायलॉज, रूल्स, रेग्युलेशन, कस्टम अँड युसेज. डिटेल नंतर पाहत बसू, इथे एवढं समजून घेऊ. म्हणजे हे सगळे कोण करते, हे गव्हर्नमेंट करते. आणि कायदा कोण बनवते, लेजिस्लेचर बनवते. म्हणजे त्याच्यासारखाच पॉवरफुल. याच्यात केवळ हे सांगितलं. म्हणजे कायद्यामध्ये काय केलंय, हा कायदा जो आहे परिभाषा ही कशी आहे, इन्क्लुझिव्ह, समावेशक दिसते. कारण की शब्दच वापरला आहे, भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्या इतकाच प्रभावी असलेला कोणताही. एनी म्हटलाय, त्याच्यामुळे यात जे येईल म्हणजे ज्या प्राधिकरणाला कायदा सारखे बाबी म्हणजे ज्याच्यामध्ये फोर्स आहे इम्प्लिमेंटेशनचा आणि जर सामान्य जनतेने ते पाळलं नाही किंवा संबंधितांनी पाळलं नाही तर त्याला पनिशमेंटचे क्लॉज आहेत, असं सर्व काही काय झालंय, कायदा डिक्लेअर झालाय. क्लिअर, ओके. म्हणजे कायद्याची जे आहे कायद्यात काय येईल ते निश्चित केलेलं आहे. बरोबर आहे, कायदा काय ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अंमलात असलेले कायदे असा शब्द सांगितलाय. याच्यामध्ये बघा, राज्य क्षेत्रातील विधिमंडळाने किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने संविधान प्रारंभापूर्वी, पुन्हा हा पहिल्या क्लॉज सारखा आहे, संविधान प्रारंभापूर्वी पारित केलेल्या व पूर्वी निरसित न केलेल्या कायद्याचा समावेश आहे. म्हणजे संविधानाचा प्रारंभ जो आहे 26 जानेवारी 1950 याच्या पूर्वी जे काही लेजिस्लेचरने कायदे बनवले असतील किंवा एखाद्या प्राधिकरणाने कायदे बनवले असतील ते कायदे तेव्हा ते अंमलात होते, म्हणजे बनवले ते महत्वाचे आहेत. मग ते अंमलात होते किंवा नव्हते काही नाही घेणं देणं. म्हणजे ते निरसित नाही केले तेवढंच, म्हणजे पारित केलेले आहेत परंतु रद्द केलेले नाही. पारित केलेले आहे पण रिपेल झाले नाही. ते कदाचित अंमलात असतील किंवा नसतीलही तरी त्यांना काय म्हटलं जाईल, अंमलात असलेले कायदे है ना. म्हणजे जेवढे कायदे कॉमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशनच्या पूर्वी बनलेले आहेत पण रद्द झालेले नाही ते सर्व कायदे इथे लागू होतील. कायद्याची भाषा इथे सांगितली आहे. तिसऱ्यामध्ये काय सांगितलं आहे, कायदा म्हणजे काय लक्षात घ्या. पहिल्या अशी गडबड नाही कर. पहिल्यामध्ये सांगितलं आहे इनकॉन्सिस्टन्सी ऑफ द लॉज बिफोर द कॉमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड इट इज ओनली विथ द एक्सटेंट, म्हणजे तेवढाच भाग कट करायचा असं सांगितलंय. कट करायचा एवढं सांगितलंय, क्लिअर कट. ठीक आहे. आणि इथे सांगितलंय की संविधानापूर्वीचे प्रारंभापूर्वीचे कायदे म्हणजे याच्यात येणार का, यस कायद्यामध्ये ह्या पण गोष्टी येतील आणि ह्या पण. म्हणजेच काय झालं, कायदा हे ऑल इन्क्लुझिव्ह झालाय, सर्वसमावेशक बनवलेला आहे. चौथा जर बघितलं आपण तर आपल्याला असं दिसतं इथे जे कायदा सांगितलाय तो कायदा कोणता. इथे काय म्हणताय, अनुच्छेद 368 अन्वये केलेल्या कोणत्याही सुधारणेस लागू नाही. आर्टिकल 13 लागू नाही. नॉट अप्लाय टू द कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट अंडर आर्टिकल 368. 24th अमेंडमेंट ऍक्ट 1971 ने हे क्लॉज इन्सर्ट करण्यात आला आहे ना, अंतर्भूत करण्यात आलेलं आहे. आता लक्षात घ्या, आर्टिकल 13(3) याच्यामध्ये जो कायदा सांगितलेला आहे आणि संविधान हा सुद्धा कायदा आहे. कॉन्स्टिट्यूशन इज ऑल्सो लॉ, बट कॉन्स्टिट्यूशन इज नॉट जस्ट अ लॉ, इट इज अ फंडामेंटल लॉ. कोणता लॉ आहे, कोणता कायदा आहे, मूलभूत कायदा आहे. इट्स अ सोर्स ऑफ लॉ, मदर ऑफ लॉ, इट इज अ सुप्रीम ऑफ ऑल लॉ. लक्षात आलं का. मग हे कोणते झाले कायदे, दीज आर जनरल लॉज.
दीज आर जनरल लॉ, सर्वसाधारण कायदे झालेले आहेत. आणि हा काय आहे, विशेष नाही, मूलभूत कायदा झाला आहे. इट इज अ मदर ऑफ ऑल लॉज. सो एनी अमेंडमेंट इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. एनी अमेंडमेंट इज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. दॅट मीन्स इट इज अ कॉन्स्टिट्यूशन आफ्टर अमेंडमेंट. आणि त्याच्यामुळे मूलभूत कायदा हा काही कायद्याच्या परिभाषेत येत नाही असं क्लॉज 4 सांगतो. म्हणजेच संविधानिक सुधारणा जर फंडामेंटल राईट्सच्या सुसंगत नसतील तरी सुद्धा याच्या कॉन्टेक्स्टमध्ये यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये नल अँड वाईड होणार नाही. दॅट मीन्स आर्टिकल 13 कॅनॉट बी अप्लाय टू द कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. क्लिअर? ओके. आता हे जे 4 आहेत एवढं समजायचं आधी, कारण खूप आहे बरं, डेप्थ मध्ये जायचं तर खूप आहे. पहिले एवढं समजून घ्या. समजलं? कारण हे समजलं तर प्रिलिम बरोबर जाईल. आता बस. आता याच्यामध्ये जर बघितलं ना तर आपल्याला काय, कोण ठरवणार आहे? हु कॅन डिक्लेअर्ड एनी पार्ट और एनी लॉ ॲज नल अँड व्हाईड और इनकॉन्सिस्टंट विथ द कॉन्स्टिट्यूशन? कोण? फंडामेंटल राईट्स कोण ठरवणार? यस, तर ज्युडिशियरी. हु ज्युडिशियरी. बरोबर आहे. न्यायालय. कोण ठरवणार? न्यायालय. इथल्या कॉन्टेक्स्ट मध्ये सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट अँड इन सम एक्सटेंट हायकोर्ट. आलं लक्षात? ते काय, कसं, याचे खूप डिटेल्स आहेत, याचे सिद्धांत आहेत, डॉक्ट्राईन्स आहेत. प्रत्येक क्लॉजला डॉक्ट्राईन आहेत. लक्षात घ्या, प्रत्येक क्लॉजला डॉक्ट्राईन आहे, सिद्धांत आहेत, तत्व आहेत. ती काय खूप असं कचाड होऊन जाईल, म्हणून ते कचड नाही व्हायला तर आपण वेगळं समजून घेऊया. ठीक आहे. आता एवढं समजलं ना, लक्षात आलं? हे पहिले क्लिअर करा, मग टप्प्याटप्प्यानं आपण पाहत राहू काय ते. हळूहळू डेप्थ आणायची, एकदम सरळ समुद्राच्या याच्यात घुसाचं नाही, नाहीतर डुबून जाते माणूस. बरोबर आहे ना? राईट. सो भाई, बने रहो, लगे रहो, टिके रहो, पढ़ते रहो. पढ़ाई के लिए ऑल द बेस्ट.